2026 विश्व स्वास्थ्य दिवस है। आप जिले वासियों को क्या कुछ नया संदेश दोगे? नमस्कार, मी डॉक्टर अभिजित गोल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया। आज जागतिक आरोग्य दिन आहे 7 एप्रिल 2026। तर सर्वात महत्वाचं की जागतिक आरोग्य दिन म्हणजे पूर्ण जगामध्ये हा साजरा केला जातो। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व विविध संस्थांच्या मार्फत या ठिकाणी हा दिवस ठरलेला आहे। तर या दिवशी दरवर्षी एक नवीन थीम येते व त्या थीमच्या अनुषंगाने आपण त्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने वाटचाल करत असतो। तर या वर्षीची थीम आलेली आहे की टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स, एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी। तर याच्यामधून आपल्याला हा संदेश द्यायचा आहे की आपल्या जिल्हा परिषद मार्फत, आपल्या आरोग्य विभागामार्फत, यामार्फत सर्व ठिकाणी आपल्याकडे विविध प्रकारच्या ज्या काही आपल्या आरोग्याच्या सुविधा आहेत त्याचा आपल्या जनतेने लाभ घेतला पाहिजे। आपल्याकडे वेगवेगळे जे काही आजार आता नवीन निघत आहेत त्याच्या तपासण्या, अद्ययावत तपासण्या आपल्या ग्रामीण रुग्णालय असो, प्राथमिक आरोग्य केंद्र असो, उपकेंद्र असो, जिल्हा रुग्णालय या सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत। महत्वाचं आहे की यामध्ये बाल आरोग्य, शिशु आरोग्य, महिलांचे आरोग्य, किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि सर्वात महत्वाचं आता आपण एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जात असणारा वयाच्या 30 वर्षावरील सर्व व्यक्तींना आपली स्वतःची जी काय आहे असंसर्गजन्य आरोग्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे। असंसर्गजन्य म्हणजे काय? याच्यामध्ये डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर आहे, या सर्व आजारांची आपल्याला तपासणी करून घेतली पाहिजे व याच्यातून असणारा पूर्णपणे या सर्व तपासण्या आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये, रुग्णालयामध्ये मोफत आहेत, उपचारही मोफत आहे व याच्या पलीकडे जर आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता लागत असेल मल्टी स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला, तर त्याच्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत आपल्याला खाजगी क्षेत्रामध्ये जरी जाऊन ट्रीटमेंट घ्यायची असली तर त्याचा आपल्याला बेनिफिट आहे, त्याचा आपल्याला कार्डच्या मार्फत त्या आपल्याला त्याचा सुविधा मिळते। आणि सर्वात महत्वाचं एक आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, माननीय नामदार यांच्या संकल्पनेतून माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे आपल्याला 18 फेब्रुवारी 2026 साठी याची संकल्पनेनं जी.आर निघालेले आहे। त्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणी आपल्या विभागाची नागपूर येथे कार्यशाळा संपन्न झालेली आहे 2 तारखेला, 8 एप्रिलला। तर याचा सर्वात महत्वाचा उद्देश हा आहे की आपलं जर छोटं छोटं गाव, प्रत्येक गाव जर आपलं हे आरोग्य संपन्न झालं, निरोगी झालं, तर आपलं जिल्हा, आपलं राज्य, आपलं राष्ट्र निरोगी व्हायला वेळ लागणार नाही। खूप सुंदर संकल्पना आहे। याच्यामध्ये फक्त आरोग्य विभागाच एकटा काम न करून याच्यामध्ये ग्राम विकास विभाग आहे, याच्यामध्ये महिला बाल विकास विभाग आहे, याच्यामध्ये पाणी पुरवठा विभाग आहे, अशा वेगवेगळ्या सगळ्या इंटर सेक्टोरल कोऑर्डिनेशन आपल्याला घडून आणण्याचं याच्यामध्ये संकल्पना आहे व याच्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायत ज्या उत्कृष्ट काम करतील त्यांना 5 कोटी पासून ते जवळजवळ म्हणजे जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर, राज्य स्तरावर अशा बक्षीस सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत। तर महत्वाचा उद्देश हा आहे की सगळ्या लोकांना एकत्र येऊन आता आपल्याला आरोग्याची साथ देणं गरजेचं आहे। आपलं स्वतःचं आरोग्य, आपण स्वतः जर निरोगी असाल तरच आपल्याला आपलं भविष्य निरोगी करता येईल। आपण सक्षम असेल तर आपल्याला राष्ट्राला पण आपण सक्षम बनवू शकतो। तर मला सर्वांना एक आव्हान आहे की आज आपण सर्वांनी एक दृढ संकल्प घेतला पाहिजे की माझं गाव, माझं घर, माझं गाव, माझा परिसर हे सगळं स्वच्छ असावं, व्यवस्थित असावं, खूप छान आपण एकदम निसर्गरम्य वातावरण असावं व त्याच्यामध्ये जर आपलं वातावरण व्यवस्थित असेल तर आपण हेल्दी राहू शकतो। महत्वाचं आहे की आरोग्य म्हणजे काय? आरोग्य म्हणजे फक्त आपलं शरीर स्वच्छ, आपण आंघोळ केली, आपण स्वच्छ राहिलो, आपण छान राहिलो म्हणजे आरोग्य नसून तर आपलं निरोगी आपण असणं, मेंटली आपण स्टॅबिलाइज असणं, आपला जो काही आहार आहे तो उत्कृष्ट असणं, व्यसनापासून दूर असणं, हे सर्वात महत्वाचं आहे की आपल्या समाजाला आता व्यसनाची जी कीड लागत आहे त्याच्यापासून आपल्याला दूर जाणं गरजेचं आहे। याच्यामध्ये आपल्याला तंबाखू, जर्दा, इतके वेगवेगळे प्रकारचे जे काही अल्कोहोल असेल ते याच्यापासून दूर राहिलं पाहिजे। आपण हेल्दी रोज सकाळी कमीत कमी अर्धा तास आपण व्यायाम केला पाहिजे, तरच आपण या सर्व आजारांपासून आपण दूर राहू। दुसरं की आता नवीन आपल्याकडे HPV वॅक्सिन जे आहे किशोर मुलींसाठी, 14 ते 15 वर्षाच्या मुलींसाठी आपल्याला खूप चांगलं आहे की याच्यामध्ये भविष्यामध्ये जो काही गर्भाशयाचा कॅन्सर होणार आहे त्या कॅन्सर पासून, याच्यापासून आपल्या मुलींचा बचाव होऊ शकतो। तर माझं याच्यासाठी सर्व आव्हान आहे सर्व गोंदियावासींना
की आपल्या ज्या काही लाभार्थी मुली आहेत या मुलींना नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन ही लस आपण एक मात्र आहे ही लस आपण घेणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की सर्वांनी आपण आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्त एक संकल्प करूया की एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी आणि विज्ञानाची साथ भविष्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.